आपल्या प्रत्येकाच्या घरात अशा भरपूरशा वस्तू असतात ज्या खराब झाल्या की आपण टाकाऊ समजून फेकून देतो। पण कधी विचार केला आहे का त्याच वस्तूंचा वापर करून आपण आपल्या घराला झिरो खर्चात डेकोरेट अँड ऑर्गनाइज देखील करू शकतो। तर हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशाच खराब बेकार वस्तूचा खूप मस्त उपयोग शेअर करणार आहे। पण मैत्रिणींनो, त्याआधी एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि नेहमीप्रमाणे कमेंट करायला विसरू नका। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या प्रत्येकाच्या घरी अशा कुठल्या ना कुठल्या प्रोडक्टच्या अशा प्लास्टिकच्या बॉटल्स असतात ज्याला पंप दिलेलं असतं। याचा उपयोग आपण ॲज अ हँडवॉश बॉटल करू शकतो किंवा बरेच जण करतही असतील। या व्यतिरिक्त बरेचदा आपण ही बॉटल फेकून देतो आणि मार्केटमधले महागडे डिस्पेन्सर विकत घेतो। तर बरेच दिवसापासून ही बॉटल मी ॲज अ हँडवॉश बॉटल म्हणून यूज करत आहे। मी देखील स्टिकर रिमूव्ह केला नव्हता कारण मार्केटमधून एक काही चांगलं डिस्पेन्सर घ्यायचं हे मी विचार करत होते। तर काही दिवसाआधी मी मॉलमध्ये गेले होते आणि त्यामध्ये ना सुंदर हँडवॉश बॉटल मी बघितल्या। प्राइस थोडेसे महागडेच होते, पण तिथे ना मी एक हँडवॉश बॉटल बघितले, त्यावर मोसेक आर्ट काढलेलं होतं। हे जे आर्ट असतं ना ते मिरर पासून बनलेलं असेल। तुम्ही यूट्यूबवर तसे भरपूरसे व्हिडिओही बघितले असेल, ॲज अ वॉल पेंटिंग म्हणून वगैरे याचा उपयोग करतात। तर सर्वात प्रथम मी काय केलं की या बॉटलला जे मास्किंग टेप असतं ना ते राऊंडमध्ये चिपकवून घेतलं, जेणेकरून जे मिरर्स चिपकवणार ना ते व्यवस्थित चिपकवले गेल्या पाहिजे। तर हे जे मिरर्स आहे ना मी फेविकॉलनी चिपकवलेले आहे आणि माझ्या मुलीने चिपकवलेले आहे। तर तुम्ही देखील तुमच्या लहान मुलांना असं काही क्रिएटिव्ह वर्क दिलं ना तर ते आवडीने करतील। माझी मुलगी फक्त 4.5 वर्षाची आहे, तरी देखील तिने हे मिरर्स खूप छान पद्धतीने चिपकवले। त्यानंतर आपल्याला हवं वॉलपुट्टी। तर माझ्याकडे काही वॉलपुट्टी नव्हती, तर मी विकत आणली। 25 रुपये किलो इकडे मिळते, तर अर्धा किलो मी वॉलपुट्टी विकत घेतली आणि त्यामध्ये थोडंसं फेविकॉल आणि पाणी घालून असं एक घट्ट मिश्रण रेडी करून घेतलं आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला दाबून या मिररच्या गॅपमध्ये भरायची आहे। तुम्ही या मिररची डिझाईन कुठलीही घेऊ शकता। आता माझ्याकडे जे मिरर्स उपलब्ध होते ते मी यूज केलेले आहे आणि त्यानंतर कुठल्याही टूलच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने हे जे वॉलपुट्टी आहे ना ते खूप आत जातपर्यंत व्यवस्थित प्रेस करून भरून घ्यायचं आहे। तुम्ही वाटेल तर यात कलर देखील मिक्स करू शकता, पण मला व्हाईटच हवं होतं आणि मी जे बघितलं होतं ना ते व्हाईट कलरचंच होतं। तसं तर मोसेक आर्ट वेगवेगळ्या कलरमध्ये देखील बनवता येते। त्यानंतर आपल्याला ही बॉटल व्यवस्थित वाढू द्यायची आहे आणि त्यानंतर एखादी ओला कपडा करून या मिररला क्लीन करून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला ही बॉटल व्यवस्थित क्लीन केल्यावर दाखवते, दिसायला अगदी सुंदर दिसते। तर बघू शकता मी इथे पूर्ण मिरर व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहे आणि बॉटल किती सुंदर दिसत आहे असं वाटतच नाहीये की घरी बनवलेलं आहे। मी साईडला एक ना मोसेक आर्टचं पिक्चर देखील तुमच्यासाठी टाकणार होते, पण काय झालं की कॉपीराइट इश्यू वगैरे येऊ शकतो, त्यामुळे मी काही गुगलवरून फोटो घेतला नाही। तुम्ही गुगलवर मोसेक आर्ट हँडवॉश सोप डिस्पेन्सर सर्च करून बघा, तुम्हाला या प्रकारच्या बॉटल्स भरपूरशा मिळतील। तर लिव्हिंग रूम मधलं जे बाथरूम आहे ना तिथे मी या हँडवॉशचा उपयोग करणार आहे, कारण तो गेस्ट बाथरूम आहे तर दिसायला छान दिसेल म्हणून। तर बघू शकता नॉर्मली मी अशी बॉटल यूज करत होती आणि दिसायला कशी दिसत होती आणि बघू शकता आता ही मस्त घरच्या घरी हँडवॉश बॉटल रेडी आहे। तर आय होप मैत्रिणींनो तुम्हाला ही हँडवॉश बॉटलची आयडिया नक्कीच आवडलेली असेल। बनवायलाही अगदी सोपी आहे व दिसायलाही छान दिसते। बरेचदा कपला थोडीशी क्रॅक जरी गेली किंवा दांडी जरी मोडली तरी आपण फेकून देतो। तर माझ्याकडे देखील हा एक कप आहे आणि बघू शकता याला एक छोटीशी क्रॅक गेलेली आहे। तर या कपचाच मी तुमच्यासोबत खूप मस्त यूज शेअर करणार आहे। त्यानंतर प्लास्टिकचा असा एक डिस्पोजेबल बॉक्स घेतलेला आहे। यापासून आपण एक हँगिंग प्लांटर बनवणार आहोत, नाहीतर तुम्ही ॲज अ वॉल डेकोर पण याचा उपयोग करू शकता। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे व्हाईट सिमेंट। तर इथे मी थोडंसं व्हाईट सिमेंट घेतलं, त्यामध्ये पाणी घालून त्यापासून एक मीडियम गोल रेडी करून घेतला आणि त्यानंतर हा जो डिस्पोजेबल डब्बा आहे ना त्याला व्यवस्थित कुठलंही ऑइल आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर जे व्हाईट सिमेंटचं मिश्रण आहे ते यामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं टॅप करायचं आहे, जेणेकरून त्यात काही बबल्स वगैरे असतील ना तर ते निघून जातील। त्यानंतर जो कप होता तो मी अशा प्रकारे मधोमध ठेवलेला आहे आणि वरच्या भागाला 2 छिद्र करण्यासाठी 2 लाल कलरच्या स्टिक मी इन्सर्ट केलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे व्हाईट सिमेंट आहे ते 1 दिवस व्यवस्थित ड्राय होऊ द्यायचं आहे। तर इथे माझं जे सिमेंट आहे ते व्यवस्थित सुकलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ऑइल अप्लाय केल्यामुळे हे जे सिमेंट असताना खूप इझिली रिमूव्ह होतं। तर बघू शकता खूप चांगल्या प्रकारे आपला हा एक प्लांटर रेडी झाला आहे। तुम्ही वाटेल तर या प्लांटरला डायरेक्टली देखील यूज करू शकता, पण मी याला थोडंसं डेकोरेट करणार आहे जेणेकरून दिसायला छान दिसेल।
तर इथे डेकोरेट करण्यासाठी मी फेविक्रिलचा मोल्डेड क्ले वापरलेला आहे। तर यामध्ये अशा प्रकारचे 2 मिश्रण येतात, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे असतात आणि त्यापासून आपल्याला जसं डेकोरेट करायचं आहे ना त्यानुसार आपण या कपला डिझाइन करू शकतो। तर सर्वप्रथम कपमध्ये जी क्रॅक वगैरे आली होती ती व्यवस्थित मी मोल्डेड क्लेच्या हेल्पनी पॅक करून घेतली, जेणेकरून आपण यामध्ये पाणी वगैरे घातलं तर ते खाली लीक होणार नाही। आणि त्यानंतर यावर ना एक मी फूल बनवलेला आहे। तुम्ही वाटेल तर कुठलीही डिझाइन ड्रॉ करू शकता आणि फेविकॉलच्या हेल्पनी या फूलला मी या कपवर व्यवस्थित स्टिक करून घेतले, कारण कपवर क्रॅक गेली होती तर ती क्रॅक दिसावं नाही यासाठी मी यावर एक फूल ड्रॉ केला आणि मग वाटेल त्या कलरने तुम्हाला या वॉल डेकोरला पेंट करून घ्यायचं आहे। तर माझ्या आवडीनुसार मी या फूलला डेकोरेट केलेला आहे। तर मी इथे एक सनफ्लावर बनवलेला आहे आणि सनफ्लावरच्या मधामध्ये जो गोल आहे ना त्याला मी जे ग्लास क्लिनिंगचं ब्रश असते ना ताराचं त्याने होल्स करून घेतले। त्याचबरोबर थोडंसं क्ले उरलेलं होतं तर बाजूला अशी बॉर्डर बनवून जे पेनचं झाकण असतं ना त्याने एक डिझाइन क्रिएट करून घेतली आणि आवडत्या कलरने पेंट करून घेतले। मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते। तर बघू शकता मस्त असा हा आपला वॉल हँगिंग डेकोर रेडी आहे। तर ॲज अ प्लांटर मी याचा यूज करणार आहे, नाहीतर तुम्ही असं याला कुठेही टेकून देखील याचा यूज करू शकता। तर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मनी प्लांट मी यामध्ये डेकोरेट करणार आहे आणि बघू शकता खूप सुंदरसा आपला एक डेकोरेटिव्ह आयटम रेडी आहे। तर याला तुम्ही कुठेही हँग करू शकता, जसं आपला घराचा मेन दरवाजा असतो ना त्याच्या साईडच्या भिंतीला तुम्ही 2 असे वॉल हँगिंग अडकवले तर दिसायला खूप सुंदर दिसेल। मी याला माझ्या किचन डेकोरेशनसाठी वापरणार आहे। किचनमध्ये जी विंडो आहे ना त्याला जी टिचकणी आहे त्याला मी हा वॉल हँगिंग अडकवलेला आहे, कारण मला किचनमध्ये प्लांट्स ठेवायला खूप आवडतात पण खिळा ठोकू शकत नसल्यामुळे मी तिथे हँग केलेला आहे आणि तशी ही खिडकी रिकामी दिसत होती तर दिसायला आता अगदी छानही दिसत आहे आणि जुन्या कपचा रियूज देखील झाला। सहसा असे खराब झालेले जे प्लग असतात किंवा जळलेले प्लग असतात आपण फेकूनच देतो, पण आज मी तुमच्यासोबत एक युनिकसा रियूज याचा शेअर करणार आहे। बरेचदा तुम्ही बघितलं असेल आपल्याला ना स्वयंपाक करताना मोबाईल वगैरे बघायची सवय असते, बरेच जण रेसिपी बघून करतात, बरेच जणांना गाणे ऐकायची सवय असते, काही लोक मोटिवेशनल स्टोरीज ऐकतात। तर मी ना बरेचदा अशा नवीन नवीन रेसिपीज ट्राय करत असते। तर या प्लगचा उपयोग तुम्ही ॲज अ मोबाईल होल्डर करू शकता। बरेचदा आपण काय करतो डायरेक्टली मोबाईल ओट्यावर ठेवतो, त्यामुळे काय ओट्यावर पाणी वगैरे सांडलं असेल तर ते पाणी लागू शकतं। बरेचदा मोबाईल ना घसरून खाली पडतो ओट्यावर कारण त्याची पकड बनत नाही, पण तुम्ही एकदा ना या जुन्या प्लगचा उपयोग करून बघा, याची पकड खूप छान असते आणि जो मोबाईल असतो ना तो खूप चांगल्या प्रकारे हा खराब झालेला प्लग होल्ड करतो। मी तुम्हाला दाखवते, खूपच मस्त तुम्ही ॲज अ मोबाईल होल्डर म्हणून याचा उपयोग करू शकता। नेक्स्ट टाइम जेव्हाही तुमच्या घरी असा जुना खराब झालेला प्लग असेल ना त्याला चुकूनही फेकू नका, त्याचा मोबाईल होल्डर म्हणून असा उपयोग करा। आजकाल ना छोट्यातल्या छोट्या सुईमध्ये धागा होणे खूप सोपे झाले आहे। याचं कारण की मार्केटमध्ये थ्रेडर उपलब्ध आहे, पण बरेच जणांकडे थ्रेडर नसतं। आता बघू शकता माझ्याकडे ना हा सुई धाग्याचा एक बॉक्स आहे आणि यामध्ये शिलाईशी रिलेटेड सगळ्याच वस्तू मला मिळाल्या। तर तुम्हाला मी एक थ्रेडर दाखवते, तर थ्रेडर देखील मिळालेला आहे। तर मला वाटते की वेगवेगळ्या पद्धतीची थ्रेडर येत असेल, माझ्याकडे हा एक थ्रेडर आहे आणि तुम्ही समोरच्या टोकाला बघू शकता एक बारीक तार जोडलेली आहे आणि त्याच्या थ्रू सुईमध्ये धागा टाकला जातो। तर आता बरेच जणांकडे असा सुई धाग्याचा बॉक्स नसतो आणि मग जर त्यांना छोट्यातल्या छोट्या सुईमध्ये जर धागा टाकायचा असेल तर मग खूप मोठा प्रॉब्लेम येतो। तर त्यासाठीच एक मस्त जुगाडू आयडिया शेअर करणार आहे। जनरली पेन खाली झाली किंवा खराब झाली तर आपण फेकूनच देतो, तर आपल्याला इथे खाली पेनचा उपयोग करायचा आहे। तर इथे मी एक खाली पेन घेतलेली आहे आणि त्यानंतर याचं जे वरचं नोक आहे ते ओपन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे अगदी बारीक असा वायर। तुम्ही पाहू शकता हा एक मी येलो कलरचा वायर दाखवलेला आहे आणि त्याच्या आत अशी भरपूरशी बारीक बारीक तार आहे। तर यातला एक छोटासा तार आपल्याला घ्यायचा आहे। तर सर्वात प्रथम मी यावरची जी रबर कोटिंग आहे ना ती काढून घेतली आणि त्यामधला एक तार आपण घेणार आहोत। मी तुम्हाला एक तार घेऊन दाखवते, दिसायला अगदी ट्रान्सपरंट हा तार दिसतो, व्हिडिओत कदाचित तुम्हाला दिसतही नसेल, मी हातावर ठेवून दाखवते तुम्हाला दिसेल। तर बघू शकता हा एक मी तार घेतलेला आहे आणि या ताराला आपल्याला पहिले टर्न करायचं आहे, मीन्स अशा प्रकारे मी जसं व्हिडिओत दाखवलं आहे ना तसं फोल्ड करून घ्यायचं आहे। फोल्ड करून जो आपला पेनचा नोक असतो मीन्स ज्यामधून रिफिलचा टोक निघतो ना त्या टोकमधून आपल्याला हा जो छोटासा तार आहे ना त्याचे दोन्ही टोक आत टाकायचे आहे आणि त्यानंतर त्याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो त्या नोकच्या बाहेर काढायचा आहे। त्यानंतर पेनचं हे जे नोक आहे ना ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। आता नोक पॅक केल्यामुळे ताराची जी दोन्ही एंड होते ते व्यवस्थित पेनमध्ये फसल्या गेलेले असल्यामुळे समोर एक छोटासा
गॅप क्रिएट झालेला आहे। तुम्हाला मी दाखवते, माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजू शकता। मी तुम्हाला माझ्या हातावर ठेवून दाखवते, कारण हे जे तार आहे ना ते खूप जास्त ट्रान्सपरंट असल्यासारखं आहे, खूप बारीक आहे, तेव्हाच ते बारीक सुईमध्ये जाणार ना। तर तुम्हाला तर दिसत नाहीये मला असं वाटते, तर मी तुम्हाला एखाद्या व्हाईट पेपरवर ठेवून दाखवते। बघू शकता अशा प्रकारे हे एक तार आहे आणि तारामध्ये तुम्ही बघू शकता गॅप आहे। तर जेव्हाही सुईमध्ये धागा टाकायचा असतो ना, तर या ताराला पहिले आपल्याला एकत्र करावं लागेल आणि त्यानंतर हा तार एवढा बारीक असल्यामुळे कुठल्याही सुईमध्ये टाकेल। आणि मी तुम्हाला सर्वात जी माझ्या सुई धाग्यामधली छोटी सुई आहे ना ती काढून दाखवणार आहे आणि त्यामध्ये सुईमध्ये धागा टाकून दाखवणार आहे, कारण मोठ्या सुईमध्ये धागा टाकली तर प्रत्येकाला जमतं। तर बघू शकता मी एक छोटीशी सुई घेतलेली आहे। तर आता सुईमध्ये धागा टाकायचा असेल तर पहिले आपल्याला जी गॅप होती त्या तारामध्ये ती एकत्र करून घ्यायची आहे। मीन्स त्यापासून एक तार रेडी करायचा आहे आणि तो तार मग आपल्याला सुईच्या होलमध्ये टाकायचा आहे। अगदी इझिली जातो, जास्त काही वेळ लागत नाही, पण तुम्हाला जर डोळ्याचा प्रॉब्लेम असेल ना तर मग वेळ लागू शकतो। तर सर्वात प्रथम हे जे तार आहे ना आपल्याला त्या सुईच्या होलमधून टाकायचं आहे। बघू शकता किती इझिली गेलेला आहे। आणि त्यानंतर ते दोन तार आपण एकत्र केली होती ना ती आता वेगळी करायची आहे। तर खूप इझिली वेगळी होतात। मीन्स त्यामध्ये आपल्याला एक गॅप क्रिएट करायची आहे आणि त्या गॅपमधून जो धागा होता ना तो काढायचा आहे आपल्याला। तो धागा काढून सुई धाग्याच्या साईडला खिचून घ्यायची आहे। मीन्स जसा थ्रेडर वर्क करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला सुईमध्ये धागा टाकायचा आहे। आता ज्यांनी थ्रेडर यूज केलेला आहे त्यांना ही ट्रिक माहितीच असेल। जस्ट मी तुम्हाला आयडिया शेअर केली आहे की जर तुम्ही थ्रेडर विकत घेऊ शकत नसेल तर घरच्या घरी 0 खर्चात पेनच्या हेल्पने देखील तुम्ही छोट्यातल्या छोट्यामध्ये धागा टाकू शकता। या व्यतिरिक्त बरेचदा आपल्याकडे सुईचं कलेक्शन भरपूर असतं पण वेळेवर एकही सुई मिळत नाही, तर या सेम पेनचा उपयोग तुम्ही ॲज अ थ्रेडर तर करू शकता, पण ॲज अ सुई स्टोरेज बॉक्स म्हणून देखील करू शकता। जो मागचं झाकण आहे ना ते ओपन करायचं आणि त्यामध्ये तुमच्याजवळ ज्या एक्स्ट्रा सुई असेल ना त्या देखील तुम्ही स्टोअर करू शकता आणि वरचा थ्रेडर देखील खराब होणार नाही। जेव्हा तुम्हाला गरज नसेल ना तर तुम्ही पेनचं झाकण लावून त्या थ्रेडरला प्रोटेक्ट देखील करू शकता। तर 1 वर्षाआधी ही आयडिया मी तुमच्यासोबत शेअर केली होती। तर आता मी सुई धाग्याचा बॉक्स घेतला आहे तर त्यामध्ये मला आता थ्रेडर मिळालेला आहे, पण आपल्या चॅनलवरचे भरपूरसे सबस्क्रायबर असेल त्यांना ही आयडिया माहिती नसेल, त्यामुळे ही आयडिया मी पुन्हा शेअर केली। आपल्या प्रत्येक बायकांकडेच नेलपेंटचं भरपूर कलेक्शन असतं। बरेचदा काय होतं की त्यातल्या काही नेलपेंट सुकल्या जातात आणि आपण मग त्या फेकून देतो। तशीच माझ्याकडे एक बॉटल होती, यातली जी नेलपेंट बघू शकता ती पूर्णपणे सुकलेली आहे, तर जनरली ही बॉटल आपण फेकूनच देतो। तर या खाली बॉटलचा मी तुमच्यासोबत खूप मस्त रिव्ह्यू शेअर करणार आहे। बरेचदा तुम्ही बघितलं असेल आपल्या कैचीची धार गेलेली असते, ती व्यवस्थित काम करत नाही, तर अशीच काहीतरी माझ्याकडे ही एक कैची आहे, याची धार गेलेली आहे। आता तुम्हाला मी हा सिंपल कॉटनचाच कपडा आहे तरी देखील या कैचीने व्यवस्थित कट होत नव्हता। मग अशा वेळेस तुम्ही या बॉटलचा उपयोग करून या कैचीची धार इझिली वापस आणू शकता। ती कशी ते दाखवते। तसं तर मार्केटमध्ये वेगवेगळे ऑनलाईन टूल देखील उपलब्ध आहेत, ते देखील तुम्ही विकत घेऊ शकता, नाहीतर घरच्या घरी हा जुगाड देखील करू शकता। फक्त आपल्याला काय करायचं आहे, जे बॉटल आहे त्याचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि त्याचं जे वरचं नोक आहे ना त्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कैची 15 ते 20 मिनिट हळूहळू घासून घ्यायची आहे। थोडीशी लेंदी प्रोसिजर आहे, पण कैचीची धार आहे ना जेवढं आपलं काम आहे त्यानुसार वापस येईल। खूप चांगल्या प्रकारे कैची काम करते। थोडीशी तुम्ही जर जास्त वेळ ही कैची घासून घेतली, त्याचप्रमाणे जर चाकू देखील काम करत नसेल ना तर या टोकावर आपल्याला घासून घ्यायचं आहे। जशी कैची घासून घेतली तर त्याची धार खूप चांगल्या प्रकारे वापस येते। मी तुम्हाला आता या कैचीने हे कापड कट करून दाखवते। पहिले तर या कैचीने व्यवस्थित कट होत नव्हते आणि आता बघू शकता इझिली कट होत आहे। खूप चांगल्या प्रकारे धार वापस तर नाही आली, कारण मी जास्त वेळ घासलेले नाही, पण जर तुम्ही 15-20 मिनिट व्यवस्थित जर कैची या बॉटलच्या नोकवर घासून घेतली ना तर तुमची कैचीची धार खूपच चांगल्या प्रकारे काम करेल। तर अशा प्रकारे देखील तुम्ही कैचीची धार वापस आणू शकता। तर मैत्रिणींनो, या होत्या काही टाकाऊ वस्तू ज्याचा उपयोग करून आपण रोजच्या जीवनात येणाऱ्या अनेकशा समस्या दूर करू शकतो। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते। आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।